नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आरोग्य विभाग गट क व ड चे मित्रांनो जवळपास सर्व निकाल लागण्यास सुरुवात झालेली आहे. आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत मित्रांनो सर्व निकाल लागून जातील. आता मित्रांनो गट ड च्या निकालाबद्दल आपण यामध्ये माहिती घेणार आहोत. गट ड चे मित्रांनो जवळपास सर्व निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. तर आत्तापर्यंत मित्रांनो निम्मेपर्यंत निकाल लागत आलेले आहेत. जसे जसे निकाल लागतील तसे तुम्हाला त्याच्या PDF फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटतील. तर बघा मित्रांनो कुठले कुठले निकाल आतापर्यंत लागलेले आहेत आणि कुठले निकाल राहिलेले आहेत. तुम्हाला ते निकाल कसे बघायचे आहेत, कसे निकाल लागत आहेत, पदानुसार लागत आहेत की कार्यालयानुसार लागत आहेत, त्याचीही माहिती मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला लाईक नक्की करा. तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी जर आपण बघितलं सध्या ज्या लिस्ट अपडेट झालेल्या आहेत या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन या ठिकाणी पाहू शकता अहमदनगर, त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन अकोला, अमरावती, बीड, त्या जिल्ह्यानुसार मित्रांनो त्या कार्यालयानुसार निकाल लागतोय. आता बरेच विद्यार्थी विचारत आहेत की जसं की पहा आम्ही या ठिकाणी ठाणे डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे दंत सहाय्यकला अप्लाय केलेलं आहे. तर आम्ही या ठिकाणी नर्सिंग ऑर्डरीला अप्लाय केलेलं आहे, असं पद सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्याबरोबर खाली पाहिलं तर या ठिकाणी मदतनीस हेल्परसाठी आम्हाला या ठिकाणी पाहिजे. आता मित्रांनो जर बघितलं आपण जिल्हा शल्यचिकित्सक ठाणेमध्ये पहा किती पद आहेत. प्रत्येक असे डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जनमध्ये भरपूर सारी अशी पद आहेत मित्रांनो. तर या पदानुसार तुमचा रिझल्ट लागत नाही मित्रांनो, ठीक आहे. तर त्या कार्यालयानुसार निकाल मित्रांनो काय होतोय लावला जातोय. जसं की इथं आपण पाहिलं डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन भंडारा कार्यालयाचं त्या कार्यालयाची लिस्ट आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पदासाठी मित्रांनो प्रेफरन्स द्यायचा आहे. नंतर मग तुम्हाला ते प्रेफरन्स डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस द्यायला या ठिकाणी विचारलं जाणार आहे. जसं की OPD अटेंडंट आहे, याला कुणासाठी प्रेफरन्स द्यायचा आहे तर ते तुमच्यावरती आहे मित्रांनो. तुम्हाला कुठलं पद घ्यायचं ते गट ड मधलं तुम्हाला जे चांगलं पद वाटतंय, समजा हेल्पर घ्यायचं आहे त्या कार्यालयामधलं ठाणे कार्यालयामधलं, तर तेथील तुम्ही पद घेऊ शकता. आता तुम्हाला मित्रांनो अप्लाय करताना देखील असं कार्यालय निवडायसाठीच ऑप्शन होतं, पदाचं ऑप्शन होतं का तिथं तर नाही, कार्यालय निवडायचं काय होतं ऑप्शन होतं. समजा आपण मित्रांनो या ठिकाणी पुण्यामधली कार्यालय पाहिली, पुणे सिलेक्ट केलं आपण, तर पुण्यामध्ये पहा मित्रांनो जॉईंट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस MF अँड WBD याचा सकाळीच निकाल लागलेला आहे. हे एक कार्यालय पुण्यामध्ये. त्याच्यानंतर अजून पहा मित्रांनो या ठिकाणी पुण्यामधून हे झालं. त्याच्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ह्याचा वेगळा निकाल लागेल. त्यानंतर या ठिकाणी पहा SPHL याचा वेगळा निकाल लागेल. हे पाहू शकता डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. त्याच्यानंतर पुढं बघू शकता आपण अजून जवळपास भरपूर सारी कार्यालय आहेत पुण्यामध्ये. ट्रान्सपोर्टचं कार्यालय, परत हे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय झालं. असं ह्या कार्यालयानुसार वेगवेगळ्या तुमच्या याद्या काय होतील मित्रांनो प्रसिद्ध होतील, बघू शकता या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढं पहा रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणे. आता मेंटल हॉस्पिटल पुणेचा रिझल्ट लागलेला आहे. तर मेंटल हॉस्पिटलमध्ये मित्रांनो मेल अटेंडंट आणि या ठिकाणी फिमेल अटेंडंट अशी 2 पद आहेत. त्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर पुण्याचं कार्यालय अजून आहे. तर 3 ते 4 कार्यालय पुणे डिस्ट्रिक्टमध्ये आहेत. तर मग त्या प्रत्येक वेगवेगळ्या कार्यालयाचा काय होतोय निकाल तुमचा लावला जातोय. अशी भरपूर सारी कार्यालय आहेत, पाहू शकता. प्रत्येक डिस्ट्रिक्टनुसार वेगवेगळी कार्यालय आहेत. मग तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेलं आहे ते तुम्हाला जिल्हा पाहायचं आहे आणि त्या जिल्ह्याचं ऑफिस पाहायचे. त्या ऑफिसमध्ये कुठल्या ऑफिसमध्ये तुम्ही अप्लाय केलेलं ते बघायचे. मग ते बघितल्यानंतर तुम्हाला इथं लिस्ट पाहायच्यात मित्रांनो. त्या लिस्टनुसार मग तुमचा रिझल्ट डाउनलोड करायची PDF फाईल किंवा सर्व ज्या लिस्ट आहेत मित्रांनो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथं तुम्हाला पाहता येतील. तर या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की पदानुसार निकाल लागत नाही, तुमच्या कार्यालयानुसार निकाल लागतोय आणि तुमच्या जिल्ह्यानुसार, ठीक आहे. आणि ह्या सर्व लिस्ट ज्या आहेत मित्रांनो प्रत्येक कार्यालयाच्या अपडेट होत आहेत. अजून पूर्ण रिझल्ट आलेले नाहीत. ग्रुप Dचे भरपूर सारे अजून रिझल्ट बाकी आहेत. यात फक्त पाहू शकता डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचा रिझल्ट आला आहे. त्याच्यानंतर खाली जर आपण पाहिलं पहा उल्हासनगर कार्यालय असेल, त्यानंतर वर्धा सिव्हिल सर्जन असेल, त्याच्यानंतर पहा मेंटल हॉस्पिटल रिजनल मेंटल हॉस्पिटल ठाणे, रत्नागिरी, नागपूर, पुणे हे या कार्यालयाचे रिझल्ट आलेले आहेत, म्हणजे हॉस्पिटलचे रिझल्ट आलेले आहेत. त्यानंतर डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस SPHL पुणे हे वेगळं कार्यालय आहे अजून. त्याच्यानंतर पहा हेल्थ सर्व्हिस SPHL पुणे, मुंबई सर्कल ठाणे हेल्थ सर्व्हिसेस. त्यानंतर सुप्रिटेंडेंट मेडिकल जॉईंट डायरेक्टर पुणे हे वेगळं कार्यालय झालं. त्यानंतर जॉईंट डायरेक्टर ब्लाइंडनेस मुंबई हे वेगळं कार्यालय आहे. त्याच्यानंतर हे आतापर्यंत मित्रांनो पहा जॉईंट डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस यांचा रिझल्ट आला आहे, रिजनल मेंटल हॉस्पिटलचा रिझल्ट आला आहे आणि त्यानंतर सिव्हिल सर्जन ऑफिसचा रिझल्ट आलेला आहे. तर अजून भरपूर सारी कार्यालय राहिली आहेत मित्रांनो. अजून निम्म्यापेक्षा जास्त पदांचा रिझल्ट येणं बाकी आहे गट ड मधला देखील, ठीक आहे. तर हे रिझल्ट मित्रांनो अपडेट होत आहेत. तुम्हाला हेच सांगायसाठी व्हिडिओ मी बनवून माहिती देतोय की कार्यालयानुसार निकाल तुमचा लागतोय. भरपूर सारी कार्यालय राहिलेत, त्यासाठी तुम्ही कुठल्या कार्यालयामध्ये अप्लाय केलेलं आहे ते कार्यालय बघायचं आहे, जिल्हा बघायचा आहे आणि त्याची लिस्ट इथं वेबसाईटवरती आलेली काय ती चेक करायची.
पाहायची. लिस्ट आली की मी तर तुम्हाला मित्रांनो टेलिग्राम चॅनल देतो. हे सर्व लिस्ट मी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देईल. तिथून देखील तुम्ही पाहू शकता आतापर्यंत आलेले रिझल्ट. तर हे रात्री 12 वाजेपर्यंत अजून राहिलेले कार्यालयाचे रिझल्ट मित्रांनो येऊन जातील. तर बघा याच्यामध्ये मित्रांनो जसं की पुण्याचं मी या ठिकाणी एक रिझल्ट तुम्हाला ओपन करून दाखवतो. जसं की रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणे, पुण्याचा रिझल्ट आला आहे. रत्नागिरी, नाशिक, ठाणे असे रिजनल हॉस्पिटलचे रिझल्ट आलेले आहेत. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, इथं लिहिलेलं आहे क्लास 4 म्हणजेच ग्रुप डी. इथं पहिल्यांदा कॅटेगरी लिहिली त्यांनी, जसं की दिव्यांग कॅटेगरी आहे. दिव्यांगमधून मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन पाहायला भेटेल तुम्हाला. इथं पुढं WL लिहिलं म्हणजे मित्रांनो काय आहे ते वेटिंग लिस्टमध्ये आहेत. ठीक आहे, वेटिंग लिस्टवाल्यांचा देखील खूप फायदा होणार आहे. बरेचसे विद्यार्थी देखील भरपूर ठिकाणी लागलेले आहेत मित्रांनो. तर बरेच विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार देखील नाहीत. खूप साऱ्या जाहिराती आल्या होत्या, भरपूर सारे रिझल्ट देखील लागत आहेत. तर वेटिंगमध्ये देखील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. वेटिंग देखील पाहू शकता. दिव्यांगमध्ये मित्रांनो 138 वरती आहे आणि सिलेक्शन जर बघितलं तर NTBमध्ये 149 आहे. हे दिव्यांग कॅटेगरीचं झालं. त्याच्यानंतर खाली पहा ओपन जनरलमधून या ठिकाणी ओपन जनरलमधून देखील मित्रांनो वेटिंगमध्ये विद्यार्थी आहेत. आता त्या कार्यालयामध्ये किती त्या कॅटेगरीला जागा होत्या त्यांचं या ठिकाणी डायरेक्टली ही अंतिम निवड यादी आहे, अंतिम सिलेक्शन आहे. पहा ओपनमध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता रिमार्क्स लिहिले आहेत पुढं, म्हणजे त्या कॅटेगरीमधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि इथं त्यांची कॅटेगरी देखील आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं पाहू शकता आपण अजून असं प्रत्येक कॅटेगरीनुसार सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट देखील आहे. वेटिंग वाल्यांना देखील मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील का ते त्यांनी तसं अजून परिपत्रक काढलेलं नाही, परंतु मित्रांनो ते बोलवतील की नाही ते कसं तुम्हाला कळेल, तर तुम्हाला एकतर त्यांचा फोन येईल मित्रांनो. लक्षात राहू द्या, कारण की गटकचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 10 पदांचे झालेत मागं, त्याच्यामध्ये जे मित्रांनो वेळापत्रक आलं होतं त्यामध्ये म्हटलं होतं की फोन केला जाईल, त्यानंतर किंवा मेल केला जाईल तुम्हाला, किंवा लेटर देखील पोस्टाने पाठवलं जाऊ शकतं. तर हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मित्रांनो जशी माहिती येईल ऑफिशियल वेबसाईटवरती तशी तुम्हाला कळवली जाईल. परंतु तुम्हाला मेल तुमचा चेक करायचा आहे किंवा पोस्टाने काय आलं तर तेही चेक करा, किंवा फोन वगैरे देखील मित्रांनो तुम्हाला येऊ शकतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर ही प्रोसेस असते मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. त्याची लिस्ट वगैरे त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत. तर ओपनमधून एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी असेल, त्याच्यानंतर ओपनमधून SP याच्यामध्ये स्पोर्ट्स पर्सन असेल, त्याच्यामधून ही रिझल्ट लागलेला आहे. पहा याच्यामध्ये पाहिलं तर वेटिंगमध्ये मित्रांनो ओपनमधून स्पोर्ट्स पर्सनसाठी 110 वरती देखील या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर पाहू शकता ओपन या ठिकाणी PT म्हणजे पार्ट टाईम जे अंशकालीन कॅन्डिडेट असतात त्यांचं देखील रिझल्ट आहे. असं प्रत्येक याचं कॅटेगरी वाईज तुम्हाला वेटिंग लिस्ट इथं खाली लिहिलेलं पाहायला भेटेल. पहा WL म्हणजे वेटिंगमध्ये आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्यानंतर SC एक्स सर्व्हिसमॅनमधून, SC PT त्याच्यानंतर पुढं पहा ST जनरलमधून मित्रांनो STमध्ये पाहू शकता 155 वरती सिलेक्शन आहे आणि वेटिंगमध्ये 153 पर्यंत या ठिकाणी मित्रांनो आहे. प्रत्येकाचं या ठिकाणी तुम्हाला वेटिंग लिस्ट देखील दिसत आहेत आणि सर्वच जे कॅन्डिडेट वरती सिलेक्ट झालेले आहेत ते वरती नाव आहेत आणि खाली वेटिंगची नाव आहेत. त्याच्यानंतर ही कॉमन मेरिट लिस्ट जी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये देखील काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे, म्हणजे वेटिंग देखील आहे. आपण जर बघितलं खाली सर्वात खाली कॉमन मेरिट लिस्ट तुम्हाला पाहायला भेटेल. पहा कॉमन मेरिट लिस्ट या ठिकाणी ग्रुप डी रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणे, याच्यामध्ये हे जे वरचे विद्यार्थी दिसत आहेत इथं तुम्हाला त्यांची कॅटेगरी रिमार्क्समध्ये लिहिलेली ते सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर खाली ज्यांच्या पुढं रिमार्क्समध्ये मित्रांनो काहीतरी लिहिलेलं आहे म्हणजे ते सिलेक्ट आहेत किंवा वेटिंगमध्ये आहेत. जसं की पहा WL NTB हे वेटिंगमध्ये आहेत 156 पाहू शकता या ठिकाणी वेटिंगमध्ये लिहिलेलं आहे. WL म्हणजे वेटिंगचं या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर खाली पहा अशा पद्धतीने ही सर्व कॉमन मेरिट लिस्ट आहे. भरपूर विद्यार्थी वेटिंगमध्ये देखील आहेत, कॉमन मेरिट लिस्टमध्ये देखील 149. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. बाकी या ठिकाणी एक ठिकाणी देखील लिहिलेलं आहे. भरपूर साऱ्या रिकामा आहेत, त्याचं सिलेक्शन झालेलं नाही इथं मित्रांनो. ठीक आहे, ज्यांचं पुढं लिहिलेलं आहे त्यांच्या नावापुढं ते देखील या ठिकाणी सिलेक्ट आहेत आणि वरती तर कॅटेगरी वाईज दिलेलं आहे त्यांनी, परंतु खाली कॉमन सर्वांचं दिलेलं आहे. ठीक आहे, बघू शकता या ठिकाणी OBC स्पोर्ट्स पर्सन देखील आहे, या ठिकाणी कॉमन मेरिट लिस्टमध्ये नाव आहे. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी पहा WL म्हणजे वेटिंगमध्ये देखील आहे, याच्यामध्ये 123 वरती देखील आहे. भरपूर सारे असे विद्यार्थी आहेत जे की वेटिंगमध्ये देखील आहेत मित्रांनो. तर कॉमन मेरिट लिस्ट देखील तुम्ही चेक करू शकता. कॉमन मेरिट लिस्टमध्ये नाव जर असेल तुमच्या नावापुढं काही रिमार्क्स असतील तरच म्हणायचं ते वेटिंग आहे किंवा सिलेक्ट असेल जे लिहिलेलं असेल ते. मात्र नावापुढं काही रिमार्क्स नसतील तर ते सिलेक्टेड नाही आहेत, फक्त ते कॉमन सर्वांचे मार्क्स त्यांनी दिसावे म्हणून दिलेलं आहे. आता हे मार्क्स कोणाचे आहेत मग हे कॉमन
तर रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणे त्या ऑफिसेसचं आहे मित्रांनो. तर हे सर्व त्या ऑफिसेसनी अशा पद्धतीने त्यांचा डेटा घेऊन मित्रांनो अशा पद्धतीने निवड यादी लावलेले आहेत, मेरिट लिस्ट बनवलेली आहे. सर्वांचं तुम्हाला त्या ऑफिसचं वेगवेगळं दिसणार आहे. तर आत्तापर्यंत इथं मित्रांनो एवढेच रिझल्ट लागलेले आहेत सकाळपासून. आता रात्रीपर्यंत जेवढे रिझल्ट अपडेट होतील तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल आणि हे सर्व PDF फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिले जातील. अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट राहून गेलेली आहे ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमच्या नियुक्त्या कधी होतील. तर बघा मित्रांनो, मार्चमध्ये आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या अगोदरच ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट केली जाणार आहे. आजच्याच तारखेची ही न्यूज आलेली आहे मित्रांनो. आरोग्य पदभरतीबद्दल जे आयुक्त आहेत मित्रांनो त्यांनी माहिती दिलेली पाहू शकता. आरोग्य पदभरती महिनाअखेरीस पूर्ण होणार आहे. तर तुमचे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते ह्याच महिन्याअखेरीस पूर्ण करणार आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूप फास्ट पद्धतीने घेतलं जाणार आहे. आतापर्यंत 10 संवर्गाचे जे रिझल्ट लागले होते त्यांचे त्याच दिवशी नियुक्तीपत्र दिलेले आहेत मित्रांनो, जे गट क चे होते त्यांना. तर गट ड चे देखील तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच कंप्लीट होऊन मित्रांनो तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार आहे. ती देखील न्यूज तुम्हाला या ठिकाणी पाहता येत आहे. तर ही संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो. अजून याबद्दल जसे अपडेट येतील तसे तुम्हाला वेळोवेळी दिले जातील. धन्यवाद.